वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा सुंदर एकदम फ्रेश समर फ्रेंडली मेकअप लुक, बट देसी वर्जन, सॉफ्ट गर्ल कोडेड वर्जन. आणि हा खूप इझी आणि एकदम लाईट वेट असा मेकअप लुक आहे जो बिगिनर फ्रेंडली सुद्धा आहे. सो जर तुम्हाला बिलकुलही मेकअप करता येत नसेल तरी सुद्धा हा तुम्ही मेकअप लुक करू शकता, कारण की मी थोडंसं इझी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि त्याहून जास्त हेल्पफुल सुद्धा असणार आहे. आणि म्हणून दोस्तो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. हाय फ्रॉम व्हॉइस ओव्हर मृण्मयी. आजचं थोडंसं बॅकग्राऊंड मी चेंज केलंय. कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उन्हाळा म्हटला म्हणजे सनस्क्रीन तर आलंच आणि मी इथे यूज करते ॲक्वालॉजिकाची माझी फेवरेट सनस्क्रीन. सनस्क्रीन लावण्याच्या एक्साइटमेंट मध्ये चुकून माझ्या तोंडात पण मी सनस्क्रीन टाकून दिलं. बट एनिवेज, या उन्हाळ्यामध्ये इतकं सनस्क्रीन लावायचं आहे कारण की सनस्क्रीनच तुम्हाला या सगळ्या टॅन पासून, उन्हापासून वाचवणार आहे. आता फेस सारखं लिप्सला पण प्रोटेक्शन पाहिजे म्हणून ही हायफेनची लिप स्क्रीन यूज करते आहे. याच्यामध्ये पण SPF 50 आहे जे आपल्या लिप्सला प्रोटेक्ट करणार. आणि बाय द वे हे ना मँगो फ्लेवर्ड आहे, तर याची टेस्ट पूर्ण मँगो बाईट सारखी येते, जी मला खूप जास्त आवडते. चला आता मेकअप सुरू करूया. सगळ्यात आधी मी यूज करणार आहे प्रायमर. हे मेबेलिनचं फिट मी मॅट प्लस पोरलेस प्रायमर आहे, माझं ऍब्सोल्यूट फेवरेट. तर उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पसीना येतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये मेकअप पिघलून जायची, मेल्ट होण्याची खूप जास्त चान्सेस असतात. आणि त्याच्यापासून वाचवण्यासाठी बेसिकली आपलं जे मेकअप आहे ते दिवसभर टिकवण्यासाठी आपल्याला प्रायमर यूज करायचं असतं. तसं आपलं स्किन टेक्स्चर स्मूथ करण्यासाठी पण आपण प्रायमर यूज करतो, बट हे स्पेसिफिक प्रायमर जे आहे ते ग्रिप बसवण्यासाठी आहे, म्हणजे मेकअप चांगलं टिकलं पाहिजे दिवसभर. आणि जर तुम्ही नोटीस केलं असेल, मी प्रायमरनं असं प्रेस करते माझ्या फेस मध्ये, म्हणजे मग ते छान सेट होतं. आता आपण करूया आयब्राउज. त्याच्यासाठी मी हे ब्राऊन आयशॅडो यूज करते आहे. आता हे पावडर प्रोडक्ट आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण युजली अवॉइड करायला पाहिजे, बट यार मला हे आवडतं म्हणून मग मी यूज केलं. पण डोंट वरी, याच्यासाठी पण आपल्याकडे एक उपाय आहे. तर एक असं ब्राउ जेल घ्यायचं. आता ब्राउ जेल मध्ये इन्व्हेस्ट नसेल करायचं तर तुम्ही मस्कारा सुद्धा यूज करू शकता. हे आयब्राउज वरती यूज करायचं आहे, बट तो आपण नंतर यूज करूया. त्याच्या आधी आपण आपले जे अंडर आईज आहेत ते कन्सील करूया. हे बघा दोस्तो, रात्रभर मकबँग व्हिडिओज बघून बघून माझे थोडेसे डार्क सर्कल्स तर वाढलेले आहेत, त्याच्यामुळे कन्सिलर तर महत्वाचं आहे. आणि पिंपल्सचे जे डार्क स्पॉट्स आहेत त्याच्यासाठी पण कन्सिलर पाहिजेच आहे. या कन्सिलरला 10 सेकंड असंच इथेच ठेवून सेट होऊ द्यायचं आणि मग नंतर बोटाच्या हेल्पनी ब्लेंड करायचं. याने आपल्याला कव्हरेज जास्त चांगली मिळते, तुम्ही बघूच शकता. तर हे कन्सिलर आहे मेबेलिन एज रिवाइंड कन्सिलर. ऑनेस्टली याची स्वतःचीच कव्हरेज इतकी चांगली आहे. आणि तसं जर आपण ही जर ट्रिक यूज केली ना, थोडंसं सेट होऊ दिल्यावर मग नंतर बोटांनी ब्लेंड केल्यावर आणखीन जास्त चांगली कव्हरेज मिळते. आता ऑलरेडी इतकी चांगली कव्हरेज मिळाली आहे तर तुम्ही इथे पण थांबू शकता, कारण की तुम्ही बघू शकता की माझ्या फेस वरती आता असं इव्हन टोन दिसतंय पूर्ण फेस. पण या लुक मध्ये आणखी थोडंसं जर काही ऍड करायचं असेलच तुम्हाला, तर फाउंडेशन स्किप करायचं आणि यूज करायचं एखादं स्किन टिंट. तर स्किन टिंट काय असतं, एकतर हे खूप जास्त लिक्विडी असतं आणि ना हे एकदम शिअर असतं, म्हणजे जास्त कव्हरेज नाही देत, बट आपलं जे फेस आहे, जे स्किन टोन आहे ना, ते इव्हन करून टाकतं. तर ते छान दिसतं आणि लाईट वेट सुद्धा असतं. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला लाईट वेटच मेकअप पाहिजे असते, त्याच्यामुळे मग मी उन्हाळ्यामध्ये प्रिफर करते की एकतर मी काहीच यूज नाही करा, फक्त कन्सिलर यूज करायचं, किंवा मग जर यूज करायचंच आहे तर स्किन टिंट यूज करायचं. आणि मार्केटमध्ये खूप चांगले चांगले स्किन टिंट्स आलेले आहेत. आता मी इथे स्विस ब्युटीचं हे रेडियंट ग्लो स्किन टिंट यूज करते आहे आणि तुम्ही बघू शकता आता एकदम इव्हन टोन झालाय माझं फेस. आता बघा, मेकअप कितीही लाईट वेट असलं, कितीही मिनिमल असलं तरी मला ब्लश खूप लावायला आवडतं आणि मी इथे मृचा ब्युटीचं ब्लश यूज करते. हा थोडासा पीच कलर आहे. असे जे कलर असतात ना ते उन्हाळ्यामध्ये खूप जास्त चांगले दिसतात, एकदम ब्राईट कलर्स, आणि खूप छान दिसतात समर्स मध्ये. सो म्हणून मग मी हा शेड यूज करायचं डिसाईड केलं. आणि खूप जास्त पिगमेंटेड आहे, तुम्ही बघू शकता, म्हणून मला खूप जास्त मेहनत करावी लागत आहे. बट मी अगेन माझ्या बोटांनीच ब्लेंड करताय, कारण ना तो छान कंट्रोल मिळतो आपल्याला आणि आपल्याला कुठे प्रोडक्ट पाहिजे ते आपण डिसाईड करू शकतो. ब्लश तर लावलाय, बट मला अजून थोडा कलर पाहिजे आहे. म्हणजे मी अशी पिंकिश कुर्ती घातली आहे, तर पीच थोडंसं मला ऑफ वाटत होतं, म्हणून हा रेड कलरचा थोडा ब्लश घेतला आणि तो लावलं. आता आपलं मेकअप सेट करायचं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, म्हणजे तुमचं जर मेकअप तुम्ही सेट नाही केलं तर मग तुमचं उन्हाळ्यामध्ये मेकअप टिकणारच नाही. तुम्हाला माहितीये पसीना वगैरे येत राहतो, ऑइल येत राहतं, त्याच्यामुळे मेकअप सेट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी पावडर चांगलं यूज करणं इम्पॉर्टंट आहे. तर मी इथे मेबेलिनची ही फिट मी कॉम्पॅक्ट
पावडर यूज करते. याची ऑनेस्टली कव्हरेज पण खूप चांगली आहे आणि हे खूप प्रमाणामध्ये ऑइल कंट्रोल करतं तुमच्या फेसचं. बाय द वे सगळे प्रॉडक्ट मी प्रॉडक्ट लिस्ट मध्ये टॅग करणार आणि त्यांची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार. सो डोंट फॉरगेट टू चेक दॅट आउट. आता सॉफ्ट गर्ल मेकअप आहे त्याच्यामुळे डार्क ब्लॅक लायनर तर मी यूज करणारच नाही, म्हणून मी ब्राऊन आयलायनर यूज करते आहे आणि छोटंसं विंग काढताय, जास्त मोठा विंग नाही काढायचा आहे. आयलायनर तर लावलेला आहे. आता वॉटर लाईनला आधी ह्या क्यूटिपनी ना मी थोडंसं जे पाणी असतं ना डोळ्यातलं ते पुसून घेत आहे, म्हणजे मग काजळची आपल्याला पिगमेंट छान मिळणार. ही बिली आयलिशची टेक्निक आहे बाय द वे, जी मला पण आवडली. आता मी इथे ब्राऊन काजळच यूज करत आहे. याने आपलं आय लुक एकदम छान असं कोहेसिव्ह वाटणार. काजळच्या हार्श लाईनला मी थोडंसं ब्लेंड करण्यासाठी ब्राऊन आय शॅडो घेऊन एका ब्रशच्या हेल्पनी ब्लेंड करताय. ट्रस्ट मी, याने खूप जास्त फरक पडतो. आणि हो, सेम पॅलेट मधून हा शिमर शेड घेऊन मी माझ्या इनर कॉर्नर्स मध्ये सुद्धा लावणार आहे आणि हायलायटर लावणार आहे मी माझ्या हाय पॉइंट्स वरती. बाय द वे मी गोल्डन नाही पिंक हायलायटर यूज करताय, कारण तो असा सॉफ्ट गर्ल इफेक्ट येतो, लुक येतो त्याला. आता हे पूर्ण मेकअप करायचं आहे फिक्स एका मेकअप फिक्सरनी, आणि ही पण स्टेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुमचा मेकअप पूर्ण मेल्ट होऊन जाणार. चला आता अर्धवट राहिलेलं आय मेकअप पूर्ण करूया. सगळ्यात आधी तर आयलॅशेसला कर्ल करायचा आहे आणि मग तुमच्या आवडीचा मस्कारा यूज करायचा. हा मी इथे मेबेलिनचा क्लॉसिल मस्कारा यूज करते आहे, जो वॉटरप्रूफ नाही आहे, कारण की एव्हरीडे साठी वॉटरप्रूफ मस्कारा मी प्रेफर नाही करत. आता हा सेम वॉन्ड आपल्याला आयब्राउज वरती यूज करायचा आहे, ज्याने आपले आयब्राउज तर सेट होणार, बट आपण सेम वॉन्ड यूज केलेला आहे त्याच्यामुळे जास्त प्रॉडक्ट नाही लागणार आयब्राउजला आणि एकदम नॅचरल लुक येणार. आता लिप्स लाईन करायचे आहे, त्याच्यासाठी मी मार्सचं एज ऑफ डिझायर लिप लायनर यूज करते आहे. याचा शेड नंबर आहे 03. मी आधी लिप्स लाईन करताय आणि ना माझ्या फिंगर्सच्या हेल्पनी त्याला थोडंसं ब्लेंड करते आहे. आता ही न्यूड पिंक कलरची लिपस्टिक मी यूज करणार आहे माझ्या इनर साइड मध्ये लिप्सच्या लावायला आणि त्याने खूप छान असा सॉफ्ट लुक येतो. विथ दॅट माझा पूर्ण मेकअप झालेला आहे. कसा वाटला मेकअप लुक? आय रिअली होप की तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल आणि आय रिअली होप की तुम्हाला हा मेकअप रिक्रिएट करता यायला पाहिजे, बिकॉज मी खूप जास्त इझी तरीके से सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ना मी खूप अशा लाईट वेट बेस आणि मेकअप ठेवण्याचा ट्राय केलेला आहे, बिकॉज तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, इतक्या उन्हामध्ये इतका जास्त पसीना येतो आणि या पसिन्यामध्ये जर एवढं हेवी मेकअप केलं तर बस मग आपली तर वाटच आहे. म्हणून मग मी खूप जास्त लाईट वेट मेकअप करण्याचं ट्राय केलं आणि आय रिअली होप की तुम्हाला ते आवडलं असेल. आय रिअली होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूप जास्त मेहनत घेतली आहे, त्याचं रिझन सांगते तुम्हाला. आता वाजले आहे 1:30 आणि मी आता शूट करते, रात्रीचे 1:30 वाजले आहेत. इतकी झोप येते आहे, तरी पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त बनवत आहे दोस्तो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथपर्यंत जर तुम्ही बघितला असेल तर सगळ्यात पहिले तर खूप 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 थँक्यू. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज प्लीज मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.